महाशिवरात्री भगवान शंकराच्या महिमा व भक्तीची पावन कथा। भारतीय संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात, पण त्यामध्ये महाशिवरात्री हा सण अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा मानला जातो। हा सण भगवान शंकरांच्या आराधनेसाठी समर्पित आहे। महाशिवरात्री म्हणजे महान रात्र, जी आत्मशुद्धी, ध्यान आणि शिवभक्तीची प्रेरणा देते। महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते। या रात्री भगवान शंकर तांडवनृत्य करतात असे मानले जाते। या दिवशी उपवास, रात्रभर जागरण, शिवलिंगावर अभिषेक व बेलपत्र अर्पण करण्यास विशेष महत्त्व आहे। शास्त्रानुसार या रात्री केलेली शिवभक्ती सर्व पापांचे क्षालन करून मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवते। पुराणांमध्ये सांगितले जाते की एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद निर्माण झाला। त्यावेळी भगवान शंकरांनी एक अनंत तेजस्वी ज्योतिर्लिंग प्रकट केले। दोघांनाही त्या ज्योतीचा आरंभ व अंत शोधण्यास सांगितले। ब्रह्मा हंस रूप धारण करून वर गेले, तर विष्णू वराह रूप धारण करून खाली गेले। पण दोघांनाही ज्योतीचा अंत सापडला नाही। अखेरीस त्यांनी भगवान शंकरांचे श्रेष्ठत्व मान्य केले। त्या दिवशी शिवलिंग प्रकट झाले, म्हणून महाशिवरात्रीचे महत्त्व अधिक वाढले। महाशिवरात्रीच्या दिवशीच देवी पार्वती व भगवान शंकरांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे। देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना पती रूपात प्राप्त केले। हा विवाह तप, संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे। त्यामुळे महाशिवरात्रीला अनेक अविवाहित मुली योग्य वरासाठी शिवपूजन करतात, तर विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सुखी संसारासाठी व्रत करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर विविध द्रव्यांनी अभिषेक केला जातो। दूध पवित्रतेचे प्रतीक, दीप शांततेचे प्रतीक, मध मधुरता व प्रेम, तूप तेज व शक्ती, पाणी व गंगाजल अशुद्धीकरण, बेलपत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय। प्रत्येक अभिषेकामागे आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे। भक्ती व जागरणाचे महत्त्व। महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर जागरण करून नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो। महाशिवरात्री आपल्याला त्यात ध्यान आणि आत्मजागृतीचा मार्ग दाखवते। हर हर महादेव।